नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी मराठी आणि सेमी माध्यमासाठी संभाव्य प्रश्नांचा अभ्यास करत आहोत। आज आपण अंकगणिती श्रेणी या प्रकरणामध्ये संभाव्य प्रश्न कोणते आहेत याचा विचार करणार आहोत। आपल्याला या चॅप्टरची पूर्णपणे स्टडी करायची असेल, संपूर्ण अभ्यास करायचा असेल या प्रकरणाचा, तर प्लेलिस्टला आपल्या चॅनेलवर प्लेलिस्टला अंकगणिती श्रेणी हे पाहिलं असता तुम्हाला त्या प्रकरणावरचे संपूर्ण व्हिडिओ मिळतील। या संपूर्ण व्हिडिओमध्ये अंकगणिती श्रेणी या प्रकरणाचा संपूर्ण पाठ्यांश घेतलेला आहे, ज्यामध्ये कृती असतील, सराव संच असेल, बरोबर आहे। प्रत्येक ठिकाणी जे काही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्या ऍक्टिव्हिटी सुद्धा असतील आणि म्हणून परिपूर्ण अभ्यासासाठी आपण ते अंकगणिती श्रेणीवरील जेवढे व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ आपण पाहावेत, म्हणजे हे प्रकरण आपलं कंप्लीट चांगलं होईल। त्याचबरोबर आपण या प्रकरणावरील एका गुणाचे, दोन गुणाचे, तीन गुणाचे आणि चार गुणाचे गुणांचे जे काही उदाहरण आहेत त्याचे सेपरेट व्हिडिओ बनवले, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण अशी येते की एका गुणाचे उदाहरण नेमके कोणते, दोन गुणाचे उदाहरण नेमके कोणते याच्यामधला त्यांना फरक कळत नाही आणि म्हणून आपण त्याच्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत। आपण तेही पाहावेत। या सर्वांच्या लिंक आपल्याला या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील आणि आपण या प्रकरणाला आता सुरुवात करूया। पण सुरू करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला संपूर्ण पाठांश समजेल, प्रत्येक उदाहरण आपल्याला समजेल। जर एखादं उदाहरण पाहून बाकीचे उदाहरण जर समजा आपण पाहिली नसतील तर या व्हिडिओचा काही अर्थ उरणार नाही, म्हणून संपूर्णपणे व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्याच्या नंतर आपण लाईक करायला विसरू नका। तसेच इतर गरजू विद्यार्थी जर असतील तर त्यांना लिंक शेअर करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, अंकगणिती श्रेणीमध्ये आपण विशेष आता याच्यामध्ये डिटेल जाणार नाही, फक्त प्रश्न बघणार आहोत। तुम्हाला सांगितलं अंकगणिती श्रेणी म्हणजे काय किंवा दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी केव्हा असते हे सर्व आपण डिटेल चर्चा केली आहे। तुम्हाला माहिती आहे क्रमिकेमध्ये जर कोणत्याही दोन क्रमागत पदांचा फरक जर स्थिर आला असेल तर आपण त्याला काय म्हणतो, अंकगणिती श्रेणी म्हणतो। तर ही अंकगणिती श्रेणी पाहण्यासाठी दोन क्रमागत पदांचा फरक हा स्थिर यावा लागतो। कोणत्याही दोन क्रमागत पदांचा tn + 1 - tn हे जर दोन यांचा जर फरक स्थिर आला तर आपण त्याला अंकगणिती श्रेणी असं म्हणतो, हे आपण पाहिलेलं आहे। तर अंकगणिती श्रेणी सुद्धा आपल्याला ओळखता आली पाहिजे। प्रत्येक दोन पदामध्ये क्रमागत पदामधला फरक पाहायचा आणि तो फरक जर स्थिर असेल, सारखा असेल, समान असेल तर म्हणता येतं आपल्याला ती अंकगणिती श्रेणी आहे। ओळखण्यासाठी एखादं छोटंसं उदाहरण तुम्हाला परीक्षेला येऊ शकतं आणि त्यामुळं आपल्याला हे अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी फक्त एकच करायचं की दोन क्रमागत पदांचा फरक, कोणत्याही दोन क्रमागत पदांचा फरक, कुठलेही दोन क्रमागत पद घेतली आणि त्यांचा फरक घेतला तर तो फरक जर समान असला तर आपल्याला स्थिर असला तर त्या क्रमिकेला आपल्याला अंकगणिती श्रेणी असं म्हणता येतं। हे आपण पाहिलं। डिटेल अभ्यासायचा असेल तर लिंक दिलेली आहे, आपण ते व्हिडिओ आपण पाहून घेऊ शकता। ओके, तर आता याच्या पुढे जाऊन आपण 7, 13, 19, 25 अशा प्रकारची ही अंकगणिती श्रेणी दिलेली आहे। ऑलरेडी सांगितलं आपल्याला ओळखायचं नाही, इथे ही अंकगणिती श्रेणी दिली। या अंकगणिती श्रेणीमध्ये याला पहिलं पद, याला दुसरं पद, याला तिसरं, याला चौथं, याप्रमाणे आपण जातो। पहिलं पद म्हणजे t1 किंवा त्याला a सुद्धा म्हणतो आपण, दुसरं पद t2, तिसरं पद t3 याप्रमाणे घेतो। आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, 19वे पद काढायचं आहे। याच्यावर हमखास परीक्षेला एक तरी उदाहरण असतंच आणि हे सूत्र माहित असणं आवश्यक आहे tn चं। या ठिकाणी सूत्र वापरतो आपण tn चं। tn बरोबर आहे
ए अधिक एन वजा 1 गुणिले डी हे सूत्र आपल्याला सर्वांना माहित असणं आवश्यक आहे, कारण याच्यावर बरेचसे उदाहरण आपण जे आहे शाब्दिक उदाहरण असो किंवा असे उदाहरण असो ते डिपेंड आहेत, म्हणून आपल्याला हे सूत्र माहित असणं आवश्यक आहे. मग आपण जे सूत्र सांगितलं tn बरोबर आहे a अधिक n वजा 1 गुणिले d. यामध्ये तुम्हाला d म्हणजे काय, दोन क्रमागत पदामधला फरक. आता इथं ऑलरेडी अंकगणिती श्रेणी दिलेली आहे, म्हणून कोणतेही दोन क्रमागत पद घ्या आणि त्याच्यातला फरक काढा. प्रत्येक दोन पदामधला फरक काढण्याची गरज नाही. जिथं तुम्हाला अंकगणिती श्रेणी ओळखायची आहे तिथं मात्र तुम्हाला प्रत्येक दोन पदामधला फरक स्थिर दाखवायचा आहे. आता या ठिकाणी ही अंकगणिती श्रेणी आहे असं सांगितलंय, आणि अंकगणिती श्रेणी असेल तर निश्चितच त्या कुठल्याही दोन क्रमागत पदामधला फरक हा स्थिर असतो. म्हणून कोणतेही दोन क्रमागत पद घ्या आणि त्याच्यातलं डी ची किंमत काढा. n तर माहिती 19 म्हणजे 19 हे काय झालं, n झालं. ए म्हणजे पहिलं पद, पहिलं पद म्हणजे त्याला आपण t1 म्हणतो 7 आहे. ह्या सगळ्या किमती माहित आहेत आणि म्हणून या सूत्रामध्ये किमती ठेवल्याबरोबर तुम्हाला t19 म्हणजे 19वे पद काढता येतं. तर बघा आपण अगोदर यांच्या किमती घेऊया. ए ची किंमत आहे 7. त्यानंतर आता काढायचे आहे आपल्याला डी म्हणजे तुम्हाला माहित आहे डी कशाला म्हणतो आपण, t2 t1 t3 t2 कोणतेही घ्या. म्हणजे आपण पहिलं 13 7 घेऊया, बरोबर आहे 6. डी ची किंमत किती आली, 6 आलेली आहे. आणि त्याच बरोबर n किती आहे, n आहे 19. आपल्याला काय काढायचं आहे, t19 म्हणजे 19वे पद काढायचं. असा या प्रकारे आपण लिहून घेऊ. आणि आता याच्यानंतर याचा फॉर्म्युला लिहायचा आहे. tn बरोबर आहे a अधिक n वजा 1 गुणिले d. हे अशा प्रकारचं दिलेलं आहे हा फॉर्म्युला. आणि याच्यानंतर याच्यामध्ये ज्या किमती माहिती ते किमती काढा. आपल्याला काय करायचं, n ची किंमत किती 19, t19 a ची व्हॅल्यू आहे 7 अधिक 19 वजा 1 गुणिले d किती आहे 6. t19 बरोबर आहे 7 अधिक 19 वजा 1 म्हणजे किती झाले 18. 19 वजा 1 18 आणि 6 ला 6. t19 बरोबर आहे 7 ला 7, या दोघांचा अगोदर गुणाकार करून घ्यायचा. 18 पंचेचाळीस आणि सखी 108. आता यांची बेरीज करूया. t19 बरोबर आहे 100 किती झाले 115. म्हणून या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद किती आहे, बरोबर आहे 115. ठीक आहे, समजलं का? असंच एक उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी देतो, ते सोडवायचं आणि त्याचं उत्तर कमेंट मध्ये मला द्यायचे. असं सेम टू सेम याच प्रकारचं उदाहरण देतो तुम्हाला. बघा 12 16 20 24 28 4 चा फरक आहे. लक्षात ठेवा डी ची किंमत किती येते 4 येते. 16 वजा 12 4, 20 वजा 16 4, 24 वजा 20 4, 28 वजा 24 4. आलं? तर दिलेली अंकगणिती श्रेणी ही अशी आहे. तर t24 वे पद काढा. हे एकदा परीक्षेला सुद्धा विचारलेलं उदाहरण आहे, आपल्याला माहित असेल. तर हे उदाहरण आपण सोडवायचं. अंकगणिती श्रेणी काय आहे 12 16 20 24 28 इथून घेतली आपण. याच्या अगोदरचे काही पदे घेतली 12 16 20 24 28. तर आपल्याला कितवं पद काढायचं आहे 24वा. 12 ला पहिलं पद म्हणा, दुसऱ्याला 16 ला दुसरं, 20 तिसरं, याप्रमाणे. तर t24 हे आपल्याला उत्तर काढायचं आणि त्याचं उत्तर कमेंट मध्ये द्यायचं. ओके. यानंतरचं दुसरं उदाहरण बघा. शाब्दिक उदाहरण घेतलं आपण. एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे आणि त्यांचा गुणाकार 504 आहे.
तर त्या 3 क्रमांक संख्या शोधा. 2 वेळेस एक्झामला आलेलं आहे हे उदाहरण आणि म्हणून महत्त्वाचं आहे. आपल्याला अशा पद्धतीचं दुसरं उदाहरण येऊ शकतं, म्हणून आपण या टाइपच्या उदाहरणाकडे लक्ष द्यायचं आहे. अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 दिली. आपल्याला 3 क्रमागत पद अगोदर गृहीत धरावे लागतील आणि 3 क्रमागत पद गृहीत धरले की त्यामध्ये अटी 2 दिल्या. 2 अटीनुसार आपल्याला ती उदाहरण सोडवता येतं. 3 क्रमागत पद कोणती असतील? आपल्याला माहिती आहे 3 क्रमागत पद आपण काय घेतो? a d, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये d मिळवल्याच्या नंतर a, परत त्याच्यामध्ये d मिळवल्याच्या नंतर a d. अशा प्रकारचे 3 क्रमागत ह्या पद आहेत. पहिलं पद जर घेतलं, पहिलं पद, तर आपण त्याच्यामधून फरक आपल्याला मायनस करावा लागेल. a d आहे की नाही? आता पुढचं d न वाढलेलं आहे म्हणून a d d म्हणजे काय झालं? a. याप्रमाणे त्या a मध्ये परत अजून काय मिळवावं लागेल? d, म्हणजे तिसरं पद काय झालं? a d. तर आपण अगोदर हे गृहीत धरूया. समजा अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदे गृहीत धरायचं आहे. पहिलं काय गृहीत धरू आपण? a d, हे a d. त्यानंतर याच्यात प्लस d ऍड केलं, कारण प्रत्येक पुढचं पद काय असतं? d न प्लस असतं. प्लस d केलं तर काय झालं? a झालं. पुढचं पद याच्या अजून याच्यामध्ये d मिळवा, a d. हे झाले 3 क्रमागत पद. आता अट काय दिली प्रश्नातील अटीनुसार? अत्यंत सोपं असतं हे उदाहरण, आपल्याला सोडवता येतं. प्रश्नातील अटीनुसार प्रश्नामध्ये अट काय दिली? अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे. आपण 3 क्रमागत पद घेतले तर त्यांची बेरीज किती सांगितली? 27. पहिली अट आहे प्रश्नातील. मग या अटीनुसार हे समीकरण लिहिता येतं. ही पहिली संख्या, पहिला पद, त्यानंतर दुसरा पद आणि त्याच्यानंतर हे तिसरं पद, या 3 पदांची बेरीज. एक पद, पहिलं, दुसरं आणि तिसरं. 3 क्रमागत पद जे आहे, एक पद, दुसरं पद, तिसरं पद, हे 3 पद घेतले. या 3 पदांची बेरीज किती सांगितली? 27. बरोबर आहे 27. आता बघा a अधिक a म्हणजे 1a अधिक परत 1a अधिक परत 1a म्हणजे एकूण किती a झाले? 3a झाले. हे 3a लिहू. हे 3a. त्यानंतर -d d कॅन्सल, 0 झाले आणि बरोबर आहे 27. आता यानंतर a ची किंमत काढूया. a बरोबर आहे 27 भागिले 3 गुणिले 3 इकडे गेल्याने काय होतील? भागिले होतील. म्हणून a बरोबर आहे 3 9 27. a ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला परत पुढचं काय दिलं? आणि त्यांचा गुणाकार 504 आहे. त्या 3 क्रमागत पद जे घेतले किंवा त्या 3 क्रमागत या अंकगणिती श्रेणीतील पदांचा गुणाकार किती आहे? 504. म्हणून प्रश्नातील ह्या दुसऱ्या अटीनुसार प्रश्नातील दुसरी अट काय सांगितली? ती जे 3 क्रमागत पद आहेत त्यांचा गुणाकार 504. 3 क्रमागत पद कोणते कोणते आहेत आपले? पहिलं पद आहे a d, दुसरं पद आहे a, तिसरं पद आहे a d. या तिन्हींचा गुणाकार किती दिला आपल्याला? 504. ओके. हे दिलेली आहे कंडिशन, आपल्याला अट दिलेली आहे. आता याच्यामध्ये जे काही व्हॅल्यू a ची किंमत आपण काढलेली ही याच्यामध्ये ठेवू शकतो आपण. मग ती जर a ची किंमत ठेवली तर काय होईल? इथं a म्हणजे कोण आहे? a म्हणजे 9 वजा d, त्याच्यानंतर परत a म्हणजे अजून काय आहे? 9, त्याच्यानंतर 9 अधिक d आणि बरोबर किती आहे? 504.
हे गुणिले 9 जे आहे ते इकडे पाठवू आपण. 9 वजा डी, 9 अधिक डी, ते इथेच राहू द्या. 504 भागिले 9, गुणिले 9 इकडे गेल्याने भागिले 9 होता. आता आपल्याला सूत्र माहिती आहे a minus b in one bracket a plus b in another bracket. It becomes a square minus b square. a square minus b square म्हणजे काय? a minus b एका कंसात आणि a plus b एका कंसात. हे असंच झालं. a minus b एका कंसात, a plus b दुसऱ्या कंसात. म्हणजे काय लिहिता येईल त्याला? a square minus b square. a square म्हणजे कोणाचा स्क्वेअर? 9 चा स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर? d चा स्क्वेअर इक्वल टू 9 ने याला कटवा. 9 1 9 9 5 45. किती उरले? 5 9 सकी 54. 56 झाले. ठीक आहे. आपल्याला किंमत कोणाची काढायची आहे? d स्क्वेअरची. हे मायनस d स्क्वेअर हे 9 9 81 झाले. 9 चा वर्ग मायनस d स्क्वेअर बरोबर आहे 56. त्यानंतर मायनस डी स्क्वेअर इक्वल टू 56. हे 56 ला 56 81 कडे पाठवा, वजा 81 होतील. मायनस डी स्क्वेअर इक्वल टू, आता हे उत्तर मायनस मध्ये येईल कारण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस आहे. 81 मधून 56 काढून टाका. आता हे दोन्हीकडे मायनस साइन आहे, कॅन्सल झालं. म्हणजे डी स्क्वेअर बरोबर किती झाले? 25. आता डी स्क्वेअर 25 म्हणजे दोन्ही बाजूचं वर्गमूळ करा. 25 चे दोन वर्गमूळ असतात, एक +5 दुसरं -5. म्हणून d बरोबर आहे प्लस किंवा -5 हे आपल्याला मिळतं. आपल्याला दोन्हीही मिळालेलं आहे. a ची किंमत मिळाली आणि d ची, पण d च्या दोन किमती मिळाल्या. म्हणून त्यापैकी d ची किंमत 1 सुरुवातीला गृहीत धरायची. म्हणून समजा a बरोबर 9 आणि d बरोबर 5 घेतल्यास त्या क्रमागत पदे काय होती? ती क्रमागत पदे बघा. पहिलं काय घेतलं? a minus d म्हणजेच a ची किंमत 9 आणि मायनस d ची किंमत काय घेतली? 5. म्हणजे पहिलं काय झालं? 4. त्यानंतर दुसरं कोणतं झालं? a minus d च्या नंतर a ची किंमत किती आहे? 9. दुसरं पद काय झालं? 9. त्याच्या पुढचं पद a plus d म्हणजे 9 अधिक 5, 9 आणि 5 14. म्हणून ती काय झाली क्रमागत पदे हे घेतल्याच्या नंतर? म्हणून ती क्रमागत पदे बरोबर आहे 4, 9, 14. आणि d बरोबर -5 घेतल्यास समजा a बरोबर 9 आणि d बरोबर -5 घेतल्यास पहिलं a minus d बरोबर आहे. a ला a म्हणजे किती? 9 मायनस d किती आहे? -5. हे मायनस मायनस प्लस होतं. 9 आणि 5 किती झाले? 14. त्याच्यानंतर दुसरं a आहे. a म्हणजे किती? 9. हे 9 ला 9. आणि तिसरं काय आहे? a plus d म्हणजे 9 अधिक -5 म्हणजे अधिक वजा अधिक गुणिले वजा वजा होतं. 9 मधून 5 गेल्याने 4. मग आता ते पद आता कोणती मिळाली? 14 9 4. 4 9 14 किंवा 14 9 4 एकच. म्हणून ती क्रमागत पदे 14 9 4 म्हणजे ही किंमत घेतली. या दोन्ही किमती आलेत ना याच्यामध्ये, +5 आणि -5 सुद्धा आलेली आहे. यानंतरचं उदाहरण पहा. एका नाट्यगृहाच्या खुर्च्यांच्या 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत. याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी केलेली आहे. तर त्या नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या आहेत? बघा, सभागृहामध्ये एका नाट्यगृहाच्या सभागृहामध्ये खुर्च्याच्या एकूण किती रांगा आहेत? 27 रांगा आहेत. एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेमध्ये किती सांगितले? 22. दुसऱ्या रांगेमध्ये दुसऱ्या रांगेमध्ये किती आहे? पहिल्या रांगेत 20,
दुसऱ्या रांगेमध्ये 22, तिसऱ्या रांगेमध्ये 24 याप्रमाणे ह्या खुर्च्या आहेत. अशा किती रांग आहेत? 27 रांग आहेत. पहिली रांग, दुसरी रांग, तिसरी रांग अशा 27 रांग आहेत. तर त्या पूर्ण 27 रांगामधील खुर्च्यांची संख्या किती हे आपल्याला काढायचं आहे. हे उदाहरण आपल्याला परीक्षेला मार्च 22 ला विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये सर्वप्रथम काय करावं लागतं की ह्या ज्या खुर्च्या दिलेल्या संख्या आहेत, पहिल्या रांगेत 20 आहेत, दुसऱ्या रांगेमध्ये 22 आहेत, तिसऱ्या रांगेमध्ये 24 आहेत. 20, 22, 24, 2 चा फरक दिसतो. कुठल्या दोन क्रमांक, कोणत्याही दोन क्रमांक पदांचा फरक किती आहे? 2 आहे. अर्थातच ही अंकगणिती श्रेणी आहे. हे आपल्याला अगोदर डिक्लेअर करावं लागेल, सांगावं लागेल. आणि मग त्याच्यानंतर अंकगणिती श्रेणी जर माहित झाली असेल तर त्याच्यामधला फरक, त्याच्यानंतर त्याचं पहिलं पद, हे सर्व आपल्याला त्याच्यावरून काढता येतं. आणि नंतर बेरीज, एकूण खुर्च्यांची बेरीज काढायची. म्हणजे आपल्याकडे सूत्र आहे बेरीजचं, 2 सूत्र आहेत तसे. तर यामध्ये आपल्याला हे सूत्र वापरणं सोयीस्कर ठरतं. कोणतं? Sn बरोबर आहे n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d. दुसरे एक Sn चं सूत्र आहे, ते दुसरं कोणतं आहे? Sn बरोबर आहे, हे का सूत्र चालणार नाही तर बघा, Sn बरोबर आहे n भागिले 2 कंसामध्ये t1 अधिक tn असं दिले आपल्याला. मग आता हे t1 अधिक tn हे जे दिलेलं आहे, t1 म्हणजे पहिलं पद आणि tn म्हणजे शेवटचं पद, दिले का आपल्याला शेवटचं पद माहिती नाही आणि त्यामुळं आपल्याला हे सूत्र वापरता येत नाही. तर या ठिकाणी जे वापरायचं सूत्र आहे ते कोणतं असेल? मग Sn बरोबर बेरीज जेव्हा म्हणतो आपण तेव्हा sum, Sn बरोबर n पदांची बेरीज, त्याला Sn म्हणायचं. Sn बरोबर आहे n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d. बघा आता सर्व माहिती आहे आपल्याला. n ची किंमत किती आहे? n ची किंमत एकूण किती? n किती रांगा किती आहेत आपल्या? 27 रांगा आहेत. म्हणजे n ची किंमत किती झाली? 27 झाली. ये पहिलं पद कोणतं आहे? 20, t1 किंवा a ची किंमत 20 आहे. आता काय राहिलं? n झालं, a झालं, अजून काय राहिलं? t. फरक तर तुम्हाला माहितच झाला, 2 आहे. ह्या सगळ्या किमती माहित आहेत आपल्याला. मग S27 आपल्याला काढायचं, S27. ओके. तर आता आपण लिहूया या ठिकाणी रांगेतील खुर्च्यांची संख्या बरोबर आहे 20, 24, 20, 22, 24 डॅश असं. म्हणून 22 वजा 20 बरोबर आहे 24 वजा 22 बरोबर किती? 2. म्हणजे काय मिळालं आपल्याला? म्हणून 2 क्रमागत पदामधील फरक किती आहे? क्रमागत पदामधील फरक स्थिर आहे. म्हणून आपल्याला सांगता येते, म्हणून 20, 22, 24 ही अंकगणिती श्रेणी आहे. हे सांगितल्याशिवाय किंवा हे डिक्लेअर केल्याशिवाय आपल्याला हे उदाहरण सोडवता येणार नाही. हे सांगावंच लागेल ही अंकगणिती श्रेणी आहे. आणि अंकगणिती श्रेणी कशी डिटरमाइन होते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं स्टार्टिंगलाच. अंकगणिती श्रेणी म्हणजे काय असतं की या क्रमिकेमधील कोणत्याही 2 क्रमागत पदांचा फरक हा स्थिर येतो, सारखा. बघा, कोणत्याही 2 क्रमागत पदांचा फरक स्थिर आला, सारखा आला. हा फरक कसा आहे? स्थिर आहे, सारखा आहे. आणि म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. आता याच्यामध्ये किमती ठेवू आपण. कोणत्या किमती माहिती आपल्याला? म्हणून a बरोबर आहे 20. त्याच्यानंतर याला काय म्हणू आपण? d बरोबर किती आहे? 2. n किती म्हणजे 27. आणि तुम्हाला काय करायचं? S27 काढायचं आहे. सूत्र लिहू आपण. Sn बरोबर आहे n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d. हे सूत्र आहे. यामध्ये सगळ्या किमती ठेवायच्या आहेत आपल्याला. n ची किंमत किती आहे? 27 बरोबर आहे n 27/2 कंसामध्ये 2 गुणिले a ची किंमत किती आहे? 20 अधिक n म्हणजे 27 वजा n वजा 1 म्हणजे आणि इंटू d ची किंमत किती काढलेली आहे आपण? 2.
ही 2 किंमत ठेवा. बस याला सोडवायचं आहे. S27 बरोबर आहे 27/2 गुणिले हे 20 दोन्ही 40 होतात अधिक 27 वजा 1 म्हणजे 26, 26 दोन्ही 52. त्याच्यानंतर S27 बरोबर आहे 27/2 गुणिले यांची बेरीज करून घेऊ 2 5 आणि 4 9. 2 न कटवता येते याला. S27 बरोबर आहे 27 इंटू 2 चौक 8 1 उरले 2 सख 12 आणि S27 बरोबर आहे 27 आणि 46 चा गुणाकार 1242 हा याचा गुणाकार येईल. तर आपल्याला मग उत्तर सांगता येतं की या नाट्यग्रहामध्ये असं उत्तर शब्दामध्ये लिहायचं. म्हणून नाट्यग्रहात एकूण 1242 खुर्च्या होत्या असं आपल्याला सांगता येईल. आता एक असंच तंतोतंत तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. अमित दर महिन्याला एक ठराविक रक्कम बचत करतो. अमित दर महिन्याला एक ठराविक रक्कम बचत करतो. पहिल्या महिन्यात 200 रुपये, दुसऱ्या महिन्यात 250 रुपये, तिसऱ्या महिन्यात 300 रुपये याप्रमाणे. तर 17 महिन्यात एकूण बचत किती होईल? तर 17 महिन्यात एकूण बचत किती होईल हे उदाहरण मी आता जसं सोडवलं त्याप्रमाणे सोडवायचं. हे विचारलेलं आहे परीक्षेला हे सुद्धा. आणि म्हणून हे उदाहरण जसं मी ही पद्धती वापरली, हे सूत्र वापरलं त्याप्रमाणेच हे सोडवायचं आणि याचं उत्तर कमेंट मध्ये मला सांगायचं आहे. ओके, सर्वांनी हे प्रश्न सोडवा. बघा ह्यानंतरचं हे उदाहरण 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. असंही उदाहरण बरेच वेळेस परीक्षेला येऊ येतो. तर हे उदाहरण कसं सोडवायचं? आपल्याला अगोदर 3 अंकी संख्या कळायला पाहिजे. 3 अंकी संख्या, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 3 अंक त्या ज्या संख्या आपण शोधलेल्या आहेत त्या 3 अंकी पाहिजे. 3 अंकी. तर त्या 3 अंकी संख्याच्या समूहात फक्त त्याच्यातून काय करायचं? 5 न भाग जाणार आहे. पहिली 3 अंकी संख्या ते शेवटची 3 अंकी संख्या. आता पहिली 3 अंकी संख्या कोणती आहे? 99 ही 2 अंकी संख्या आहे. त्याच्यानंतर 100 गेलं तर 100. असं घेत आपल्याला शेवटची संख्या बघायची आहे. शेवटची संख्या कोणती आहे? 1000 आहे. 1000 किती अंकी संख्या झाली? 4 अंकी संख्या झाली. 4 अंकी संख्या पाहिजे का आपल्याला? 3 अंकी संख्या पाहिजे. म्हणजे 1000च्या अलीकडची संख्या पाहिजे. बरोबर आहे. 1000च्या अलीकडची संख्या काय होती? 999. याच्यामध्ये जर आपण 1 मिळवला तर 1000 होतं. आता ही 3 अंकी संख्या आपल्याला 5 न भाग याला जातो का? 5 न भाग जात नाही, कारण 5 न भाग जाणारी पाहिजे. मग परत अलीकडे आलं 98, परत अलीकडे आलं 97, 96, भाग जात नाही. शेवटी काय घ्यावं लागेल? 95. 995. बघा याच्या पुढची घेतली 96, 3 अंकी संख्या आहे पण 5 न भाग जात नाही. 996 3 अंकी संख्या आहे. 997 3 अंकी संख्या आहे. 998 3 अंकी संख्या आहे. 999 3 अंकी संख्या आहे. पण त्या सर्व संख्यांना भाग 5 न जात नाही. म्हणून पहिली संख्या 3 अंकी संख्या 100 आणि शेवटची 3 अंकी संख्या 995. बरोबर आहे.
आता याच्यामध्ये तुम्हाला संख्या सहज काढता येतात. पहिली संख्या 100, त्याच्यामध्ये 5 मिळवा, दुसरी संख्या 105, तिसरी संख्या 110, याप्रमाणे संख्या सांगता येतात. आहे की नाही? 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणार आहे. समजा आपण काय करूया, 100 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या समूह काय काय होईल? पहिलं बरोबर आहे, पहिलं काय घेतलं आपण 100, त्याच्यानंतर 105, त्याच्यानंतर 110, असं शेवटची संख्या कोणती आली आपली 995. आता याच्यामध्ये T2 वजा T1 आपल्याला सांगता येतं 105 वजा 100 म्हणजे किती आहे 5. Tn ही शेवटची संख्या आहे. Tn किती आहे 995. पण ही 995 कितवी संख्या हे माहित नाही. अशा किती संख्या आहेत? एक झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, याच्यात किती संख्या आपल्याला माहित नाही. शेवटची संख्या माहिती आहे, म्हणजे शेवटची संख्या कितवी आहे हे माहित नाही. म्हणजे आपल्याला n ची किंमत माहित नाही. n बरोबर किती, n ची किंमत जर आपण काढू शकलो तर आपल्याला हे सहज करता येते. आता इथे a ची किंमत सुद्धा आपल्याला माहिती आहे. a बरोबर किती आहे 100. d माहित आहे. t2 वजा t1 म्हणजे t म्हणतो आपण त्याला. मग आता आपल्याला हे n ची किंमत काढायची आहे. तर सूत्र तुम्हाला माहित आहे, पहिलं tn बरोबर आहे a अधिक n वजा 1 गुणिले d. tn व पद म्हणजे कोणता आहे? tn व पद कोणता आहे 995. बरोबर आहे. a ची किंमत किती आहे 100 अधिक n काढायचा आहे गुणिले d किती आहे? d आहे आपलं 5. याला सोडूया. 995 हे 100 इकडे पाठवले तर मायनस होतात. हे आपल्याला असेही करता येतं, लक्षात ठेवा हा. त्याच्यानंतर 5 ने गुणले जातं. आपण ही बाजू घेऊ अगोदर. 100 अधिक n वजा 1 गुणिले 5 बरोबर आहे 995. आता हे n वजा 1 गुणिले 5 बरोबर आहे 995 वजा 100. म्हणजेच n वजा 1 गुणिले 5 बरोबर किती झालं? 100 वजा केलं तर 895. 5 ने गुणाकार करूया याला. 5 ने जर गुणलं तर काय होईल? 5n वजा 5n वजा 5 बरोबर आहे 895. म्हणून 5n बरोबर आहे 895 अधिक 5. 5n बरोबर आहे 95 मध्ये 5 मिळवले 100 झाले, म्हणजे किती झाले? हे 900 झाले. म्हणून n बरोबर आहे 900 भागिले 5. n बरोबर 5 1 5, किती उरले 4, 5 8 40. म्हणजे ही कितवी संख्या आहे? 180 वी संख्या आहे. आणि ही शेवटची संख्या आहे. पहिली संख्या, पहिल्या संख्येपासून ही संख्या किती 180. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी हे 180. म्हणजे अशा एकूण किती संख्या झाल्या? मग 180 संख्या झाल्या. म्हणून अशा 3 अंकी संख्या ज्याला 5 ने भाग जातो अशा किती मिळाल्या आपल्याला? एकूण 180. म्हणून 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या 180 आहेत. हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे. तर हे आपल्याला समजलं असेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जे आपल्याला होमवर्क दिलं त्याचे ते उदाहरणं सोडवायचे आणि कमेंट मध्ये त्याचे उत्तर द्यायचे. ओके.